2024 हे वर्ष निवडणुकीचं वर्ष होतं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण या वर्षभरात जगभरात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या निवडणुका पार पडल्या आहेत. यामुळे जगातील राजकीय स्थितीत मोठ्या प्रमाणावर बदल देखील झाले आहेत आणि म्हणूनच या वर्षाला 2024 इज द बिगेस्ट इलेक्शन इयर इन द हिस्ट्री असं देखील म्हटलं गेलं आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणत्या देशात निवडणुका झाल्या तसेच कुठे आश्चर्यचकित निकाल लागले याबद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, वृत्तम मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. भारत आणि अमेरिकासह जगातील अनेक देशांमध्ये यावर्षी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. काही ठिकाणी सत्तापालट झाला तर काही ठिकाणी धक्कादायक निकाल आले. या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालांचा जागतिक व्यवस्थेवर देखील परिणाम झाला. काही देशांमध्ये ज्येष्ठ नेते सक्रिय राजकारणातून गायब झाले तर काही देशांमध्ये नवीन चेहऱ्यांनी जागतिक राजकारणात आपला ठसा उमटवला. प्रथम भारताबद्दल जाणून घेऊया. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणजेच भारतात 18व्या लोकसभेसाठी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. एप्रिल ते जून या काळात 7 टप्प्यांमध्ये मतदान झालं. 4 जून रोजी निकाल लागला तेव्हा भाजपच्या जागा तुलनेने कमी झाल्या असल्या तरी एनडीएला भारतात पुन्हा पूर्ण बहुमत मिळालं. एनडीएने 303 मतांनी विजय मिळवून पुन्हा सरकार स्थापन केलं आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. मात्र या निवडणुकीत भाजप केवळ 240 जागांवरच मर्यादित राहिला. नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणारे दुसरे नेते बनले आहेत. मोदींचा तिसरा विजय भारताचे जागतिक मंचावरचे स्थान मजबूत करेल अशी सगळ्यांना आशा आहे. जगातील सर्वात जुन्या लोकशाहीत म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये यावर्षी 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा मोठ्या फरकाने पराभव करत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. याआधी ते 2016 ते 2020 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ट्रम्प हे 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. युक्रेन विरुद्धच्या युद्धादरम्यान रशियामध्ये एप्रिल 2024 मध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत व्लादिमीर पुतीन यांना 87% अधिक मते मिळाली. पुतीन हे 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर आता ते आणखी 6 वर्ष सत्तेत राहणार असून 2030 पर्यंत रशियाचे नेतृत्व करणार आहेत. ब्रिटनमध्येही याच वर्षी 4 जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. यावेळी 14 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ब्रिटनमध्ये मजूर पक्षाचा विजय झाला. ऋषी सुनक यांच्या कन्झर्वेटिव्ह पक्षाचा दारुण पराभव झाला. ब्रिटनमधील 650 पैकी 410 जागांवर मजूर पक्षाने विजयाचा झेंडा फडकावून इतिहास रचला आहे. कीर स्टारमर ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले. दक्षिण आफ्रिका या आफ्रिका खंडातील देशामध्येही यावर्षी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 29 मे 2024 रोजी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष आफ्रिकन नॅशनल काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, परंतु त्याच्या समर्थनात लक्षणीय घट झाली. शेवटी असे झाले की आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने संसदेत आपले बहुमत गमावले. रामाफोसाच्या आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पार्टीने सरकार स्थापन करण्यासाठी सर्वात मोठा विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक अलायन्स सोबत युती केली आणि सिरिल रामाफोसा सलग दुसऱ्यांदा देशाचे अध्यक्ष बनले. आशिया खंडातील एकमेव विकसित देश असलेल्या जपानमध्येही यंदा निवडणुका झाल्या, पण यावेळी पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्या पक्षाला म्हणजेच लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीला बहुमत मिळाले नाही. सत्ताधारी आघाडीला 215 जागा मिळाल्या आणि बहुमताच्या तुलनेत 18 जागा कमी पडल्या. तर प्रमुख विरोधी कॉन्स्टिट्यूशनल डेमोक्रॅटिक पार्टीला 148 जागा मिळाल्या. या जागा गेल्या निवडणुकीपेक्षा 50 ने जास्त आहेत. जुलै महिन्यात फ्रान्समध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या, पण कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळू शकले नाही. या निवडणुकीत डाव्या नवीन पॉप्युलर फ्रंट आघाडीने 188 जागा जिंकल्या. त्याचवेळी अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मध्यवर्ती आघाडीला केवळ 161 जागा मिळू शकल्या. उजव्या विचारसरणीचा राष्ट्रीय रॅली 442 जागा मिळवून तिसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. पण फ्रान्समध्ये कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा पार करता आला नाही. बांगलादेशमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीत सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्षाला ऐतिहासिक विजय मिळाला होता. शेख हसीना यांनी 300 पैकी 222 जागा जिंकल्या, तर अपक्ष उमेदवारांनी 66 जागा जिंकल्या.
तर खालिदा झिया यांच्या पक्षाने या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. शेख हसीना पाचव्यांदा बांगलादेशच्या पंतप्रधान झाल्या, पण त्या केवळ 6 ते 6.5 महिनेच या पदावर राहू शकल्या. यानंतर ऑगस्टमध्ये बांगलादेशी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने त्यांना सत्तेवरून हटवले आणि जीव वाचवण्यासाठी त्यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतला. बांगलादेश पाठोपाठ पाकिस्तानमध्ये 8 फेब्रुवारीला निवडणुका झाल्या. 336 जागांपैकी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजला 75 जागा जिंकण्यात यश आले. बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीने 54 जागा जिंकल्या. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना निवडणूक लढण्याची परवानगी नव्हती. त्यांच्या समर्थकांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि 100 जागा जिंकल्या. मात्र त्यांना सरकार स्थापन करण्याची परवानगी देण्यात आली नाही आणि इतर पक्षांच्या युतीला परवानगी मिळाली आणि नवाज शरीफ यांचे बंधू शहबाज शरीफ दुसऱ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. श्रीलंकेत 21 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अनुराग कुमार दिसानायके यांना मोठा विजय मिळाला. त्यांना 50% अधिक मते मिळाली. रनिल विक्रमसिंघे हे तिसरे तर विरोधी पक्षनेते साजिद प्रेमदासा दुसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर संसदीय निवडणुकीत देखील अध्यक्ष अनुराग कुमार दिसानायके यांचा पक्ष नॅशनल पीपल्स पॉवरने 225 सदस्यांच्या संसदेत 123 जागा जिंकून बहुमताचा टप्पा गाठला. एकंदरीतच 2024 मधील या निवडणुकांचे निकाल जगाला कोणत्या दिशेने घेऊन जाणार, लोकशाही व्यवस्थेचे भवितव्य उज्ज्वल होणार की मग सारं जग एकाधिकारशाहीकडे झुकणार, हे आता येणारा काळच सांगू शकेल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा वृत्त मराठी.